BSc MA आणि PhD असं ज्यांचं शिक्षण झालेलं आहे असे विद्या वाचस्पती डॉक्टर रामचंद्र देखणे, प्रसिद्ध साहित्यिक, संत साहित्याचे आणि लोकवाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक, त्याचबरोबर व्याख्याते, प्रवचनकार, वारकरी, कीर्तनकार आणि बहुरूपी भारुडकार म्हणून डॉक्टर देखणे हे सुपरिचित आहेत. त्यांनी विविधांगी वाङ्मय निर्मिती केली असून आजपर्यंत ललित, संशोधनात्मक तसंच चिंतनात्मक अशी 47 पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. त्यामध्ये कथा, कादंबरी, बहुरूपी भारुड या संत एकनाथांच्या पारंपरिक भारुडांचे 2100हून अधिक कार्यक्रम महाराष्ट्राबाहेर, त्याचबरोबर अमेरिका, दुबई यासारख्या परदेशात पण झालेले आहेत. त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभलेला आहे. त्यांना मी नम्र विनंती करते की आपण इथे आम्हाला बीज भाषणातून मार्गदर्शन करावं. जयाचेनी आठवे शब्दसृष्टी अंगवे, सारस्वताघवे जिव्हेसिये, नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. महाराष्ट्राच्या दैदिप्यमान संतांच्या परंपरेतील कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, नामदेवराय, नाथ महाराज, समर्थ रामदास, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा आदी सकल संत परंपरेला विनम्र अभिवादन करून ज्यांनी ही संतांची जीवनमूल्य समाजाच्या अंतरंगापर्यंत नेऊन पोचविली आणि खऱ्या अर्थानं जनजागरण आणि प्रबोधन घडवलं, अशा कीर्तनकारांना, प्रवचनकारांना, भराड्यांना, गोंधळ्यांना, वासुदेवांना, कडकलक्ष्म्यांना, पांगळ्यांना, पिंगळ्यांना, आंधळ्यांना, शाहिरांना, दांगटांना, पर्यावरणप्रेमी सर्व रसिकांना, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना आणि आपणा सर्वांना सर्वात प्रथम माझे विनम्र अभिवादन. दुसरे राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन आळंदी इथे आजपासून सुरू होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक शरदचंद्र दराडे पाटील. अनेक वेळेला त्यांचं आणि माझं MITच्या अनेक कार्यक्रमांमध्ये भेट झालेली आहे आणि एका वेगळ्या अंगानेही व्यक्तिमत्व या महाराष्ट्र सारस्वतामध्ये फुलतंय. त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षा सौ उर्मिलाताई कराड या ज्येष्ठ कवयित्री, चरित्र लेखिका आहेत आणि विशेष म्हणजे कराडच या संपूर्ण नावाचं आणि संत साहित्याच्या परिवाराचं काय अद्वय नातं हे सगळ्या जगाला माहिती आहे. ताईंचं आणि आमचं नातं असं आहे की दरवर्षी पंढरपूरच्या वारीमध्ये जी दिंडी आहे त्या दिंडीमध्ये ताईंची दिंडी कदाचित दुसरी असेल, पण 2-3 मुक्कामात ताई माझ्याच दिंडीत चालतात आणि आमच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग देतात. तेव्हा पंढरीच्या वाटेवरचं हे अद्वैताचं नातं आपण इथंही जपलं आणि मला बोलावलं, त्याचा मला खूप मोठा आनंद आहे. रघुनाथजी घुमटकर, विष्णू महाराज शास्त्री केंद्रे, सर्वात म्हणजे रघुनाथ येमुल गुरुजी ध्यानमूर्ती, ज्यांनी भारत आणि भारताबाहेर सुद्धा आपल्या अध्यात्माची पताका अखंडपणे फडकत ठेवलेली आहे. खूप चांगली माणसं आपण या व्यासपीठावर खऱ्या अर्थानं शोधून आणलेली आहेत. मारुती महाराज कुरेकर, माननीय खरगे साहेब, दिनेश कुमार त्यागी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाईकडे साहेब की जे या पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष होते आणि ज्यांनी आपले आणि ज्यांनी आपला हा कार्यभार पुढच्या अध्यक्षांकडे आत्ता सुपूर्त केला आहे, ते रंगनाथ नाईकडे. हे सुद्धा शासनामध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत, IFS दर्जाचे अधिकारी आहेत, पण त्यांच्या घरी परंपरा वारकरी आहे, त्यांचे वडील कीर्तनकार आहेत. हे मला सांगायला खूप आनंद होतो आहे. ही सगळी मंडळी जेव्हा इथं भेटतात आणि या सगळ्यांचं अतिशय एकत्रीकरण आणणारे, सर्वांना समन्वय करून सर्वांच्या पुढे मांडणारे ते श्रीयुत शहासने साहेब, माननीय आमच्या बालचित्रवाणीचे निर्माते, ही सगळी मंडळी जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा माझे जातीचे मज भेटो कोणी, आवडीते झनी फेडावया. तुकोबारायांची आठवण होतं की माझ्या जातीची सगळी माणसं, ज्योतिरामजी सगळी माझ्या जातीची माणसं मला भेटतात. आज इथे मला मुद्दाम बोलावलं आणि
संमेलनाचं बीजभाषण करावं असं उर्मिलाताई नायकवडे साहेब किंवा शहासनांनी मला सांगितलं आणि मला विषय दिला संत साहित्यातील पर्यावरण विचार. सगळ्यात मला सर्वात महत्त्वाची गोष्ट जी वाटते ह्या संमेलनाचं हे संमेलन सुरू व्हायच्या वेळेला ते यशस्वी झालं असं मी सांगतो. याचं कारण हे संमेलन ज्ञानदेवांच्या भूमीमध्ये होतं. याच्यापेक्षा याला यशस्वीतेचा पहिला पाया कुठला असू शकेल. कराड साहेबांनी याच आळंदीमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन घेतलं होतं. 20 वर्ष त्या गोष्टीला होऊन गेली असतील. त्यावेळेला त्या संमेलनाच्या अध्यक्षा होत्या ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके आणि उद्घाटनाला आल्या होत्या लता दिदी. आणि त्यावेळेला ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या अनेक अशा साहित्यिकांचा सत्कार केला. त्यावेळेला एक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिकांचं एक वाक्य मला आठवते. ते म्हणाले, ज्या गावामध्ये सूर्य लवकर उगवतो आणि उशिरा मावळतो असं गाव मला आवडतं. मला असं वाटतं आळंदीमध्ये ज्ञानसूर्य केव्हाच उगवलाय आणि मित्रांनो तो कधीही न मावळण्यासाठी असे उजेडाच्या आणि ज्ञानाच्या गावी हे संमेलन होतंय. याच्यापेक्षा या संमेलनाला यशस्वीता कुठली असणार आहे. मी अमेरिकेमध्ये जेव्हा गेलो होतो 2-3 वेळा होतो. दुसऱ्या वेळेला गेलो त्यावेळेला तिथे स्टॅनफर्ड नावाची एक युनिव्हर्सिटी आहे आणि त्या युनिव्हर्सिटीमध्ये त्या युनिव्हर्सिटीतून अनेक नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ त्या विद्यापीठातून बाहेर पडलेले आहेत. त्या विद्यापीठामध्ये मला 20 मिनिटं ज्ञानदेवांच्या पसायदानावर बोलायची संधी मिळाली. त्या विद्यापीठाच्या आतमध्ये गेल्यानंतर एक 185 फूट उंचीचा मनोरा आहे आणि त्या मनोऱ्यामध्ये 14 मजले आहेत. त्या 14 मजल्यांमध्ये जवळजवळ 11-12व्या मजल्यापर्यंत एक मोठं वाचनालय लायब्ररी आहे आणि त्या वाचनालयामध्ये 1,00,000 पुस्तकं आहेत. कुठल्या विषयाची? वॉर आणि पीस, म्हणजे युद्ध आणि शांती या 2 विषयाची पुस्तकं आहेत. जगातली सगळी पुस्तकं तिथे एकवटलेली आहेत. आणि त्या मनोऱ्याच्या पृष्ठभागावरती एक कोनशिला आहे. हुवर नावाचे त्यांचे शास्त्रज्ञ होते, व्हाईस चान्सलर होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली त्याचं अनावरण झालंय आणि त्याच्यावरती लिहिलं, इट विल प्रिव्हेंट दी थॉट्स, विल प्रोटेक्ट दी वॉर अँड विल डू दी रिसर्च ऑन दी वर्ल्ड पीस. फॉर दिस पर्पज द इन्स्टिट्यूशन इज डेडिकेटेड टू दी नेशन. जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी हा मनोरा उभा आहे त्याच्यातली असं त्या मनोऱ्याच्या समोर लावलेल्या कोनशिलेवर लिहिलं होतं. मला खूप आनंद वाटला आणि मी व्यासवरती जेव्हा 14व्या मजल्यावर गेलो तेव्हा पहिलंच वाक्य सांगितलं, जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी हा मनोरा उभा आहे, परंतु संपूर्ण जगाला शांतीची किरणं ज्या भूमीतून आली आहेत त्या आळंदीतून ज्ञानदेवांच्या भूमीतून मी किरणं घेऊन आलेलो आहे आणि 14व्या मजल्यापर्यंत हा किरणं घेत घेत मी इथपर्यंत पोचलेलो आहे. श्रेयाही ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागात त्यागात शांती अनंतरम. तेव्हा मला असं वाटतं साहित्य असेल, कला असेल, अध्यात्म असेल, संस्कृती असेल आणि पर्यावरण असेल, या सगळ्याचं प्रयोजन एकच आहे की माणसाच्या जीवनाला शांती लाभावी. शेवटी वखवकलेपणा, हापापलेपणा, निसर्गावर आघात करण्याची वृत्ती हे सगळ्यातून शेवटी कुठे आपण जातोय तर शांतीकडे जातोय. आणि अशा शांतीचं एक सुंदर दर्शन जगाला ज्या भूमीतून मिळतं, ज्या किरणातून मिळतं, जिथून ऊर्जा मिळते, अशा ज्ञानदेवांच्या भूमीमध्ये हे संमेलन व्हावं. याच्यापेक्षा वेगळं औचित्य या संमेलनाला काय असणार आहे. आणखीन एक प्रस्तावनेमध्ये एक शब्द मुद्दाम सांगणार आहे आणि नंतर माझ्या विषयाकडे वळणार आहे. यावर्षी मागच्या वर्षी मला या संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला बोलावलं होतं. यावर्षी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बोलावलं. संयोजक सगळी मंडळी पुणेकर आहेत, म्हणजे पुण्यात राहणारी आहेत, पुण्याशी संबंधित आहेत. शक्यतो पुणेकर मंडळी एकदा बोलवलेल्या माणसाला पुन्हा बोलवत नसतात, एकदाच त्याची चव चाखत असतात. आपण पुन्हा मला बोलवताय. इथे सुद्धा कुठेतरी पर्यावरणाचं नातं आहे. माऊलींची एक ओवी मला आठवते. माऊलींनी संत साहित्यामध्ये माऊलींनी, तुकोबारायांनी, नाथ महाराजांनी केवढं उदंड लिहिलेलं आहे. गुराखी जीवनाची एक सुंदर ओवी मला आठवते. फार सुंदर ओवी आहे. वत्स धालयाही तरी धेनून वचावी दुरी, अनन्य प्रीतीची परी तैसीच आहे.
गुराखी जीवनातली ओवी आहे. गुरं घेऊन, गुराचं खांड घेऊन गुराखी रानामध्ये गेलेला असतो. शिवार फार सुंदर विषय, शिवार आणि शिदोरीवर लिहितोय. अरे शिवार ज्याला कळलं त्याला विश्व कळलं. या शिवारामध्ये सुंदर असं छानपैकी एखादं विहीर असायची, त्या विहिरीवरती वडवण असायचं. त्या वडवणाच्या पाठीमागे एक सुंदरसा वृक्ष उभा असायचा. त्या वृक्षाच्या दाट सावलीमध्ये या शिवारातली सगळी मेंढपाळ, सगळी गुराखी आपली गुरं थोपवायची. आऊतकाठीवाली सगळी माणसं ती दुपारच्या वेळेला विसावायला यायची. मोठ सुटली मोकळे बैल झाले, गडी सारे एकत्र मिळून आले. हे एकत्र पण त्या शिवारामध्ये असायचं. भाकरी खाल्ल्या जायच्या, गप्पा गोष्टी केल्या जायच्या, पाखरांचा चिवचिवाट चालू असायचा. आणि शिवार हे ग्रामीण संस्कृतीच्या पर्यावरणाचं एक केंद्र असायचं. त्या पारावरती, मोठ्या विहिरीच्या पारावरती इतकं सुंदर चित्र उभं राहायचं. तेव्हा गुराखी जेव्हा रानामध्ये बैल घेऊन निघतो, गुरं घेऊन निघतो, तेव्हा त्या गुराच्या खांडामध्ये एक नवीन वेलेली गाय आहे. तिचं वासरू वाडग्यामध्ये आहे, गाय रानामध्ये आहे. दिवसभर ती रानामध्ये चरते आणि संध्याकाळच्या वेळेला सूर्याची किरण जेव्हा परततात, कलतात, त्याला गोरज असं म्हणतात. हा शब्दही अनेकांना माहीत नाही. गोरज म्हणजे काय कोणास ठाऊक, वडवण म्हणजे काय कोणास ठाऊक, थारोळं म्हणजे काय कोणास ठाऊक. हे सगळे शब्दसुद्धा कुठेतरी कृषी संस्कृतीशी आणि पर्यावरणाशी नातं सांगणारे आहेत. विहिरीवरती जेव्हा विहिरीतून पाणी मोठ्याने वर येतं तेव्हा ते पहिल्यांदा थारोळ्यात पडतं. थारोळ्यातून असा स्लोप घेऊन ते संपूर्ण शिवारामध्ये जातं, शिवाराला जीवदान देतं. आता गावागावामध्ये विहिरी आहेत, पण विहिरीवरती इंजन असल्यामुळे त्याला थारोळच नाही आहे. थारोळं कसं शोधायचा हा मोठा प्रश्न आहे. माझं गाव शिरूर तालुक्यात एक खेडेगाव आहे. मी तिथे एका मुलाला विचारलं, आमच्या गावात सगळ्या विहिरी अशा बिना थारोळ्याच्याच आहेत सध्या. त्याला विचारलं, अरे तू थारोळं पाहिलंस का? तो म्हणला नाही. आता मला सांगा, ग्रामीण संस्कृतीमधल्या खेडेगावातल्या मुलाला जर थारोळं माहीत नसेल तर शहरातल्या मुलाला ते कसं माहिती होणार? कदम साहेब पुण्यातल्या एका मुलाला विचारलं, तुला थारोळं माहिती आहे का? तो म्हणला, हो काका मला थारोळं माहिती आहे. मला इतकं बरं वाटलं, ज्या मुलाला खेडेगावातल्या मुलाला थारोळं माहीत नाही, हा पुण्यातला मुलगा म्हणतोय मला थारोळं माहिती आहे. मी म्हणलं कसं असतं ते थारोळं? त्याने काय उत्तर दिलं? तर म्हणलं, काका ते थारोळं रक्तानं माखलेलं असतं. काय चूक आहे हो त्याची? तो रोज वर्तमानपत्रात वाचतो, अमुक अमुक ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. मित्रांनो, ज्या थारोळ्यानं पाणी दिलं शिवाराला आणि शिवारामध्ये चैतन्य फुललं, जीवदान दिलं शिवाराला, तेच थारोळं आजच्या बदलत्या पर्यावरणामध्ये जीव घेणं ठरलं. शब्द बदलला, संस्कृती बदलली की अर्थ बदलत असतो. म्हणून पर्यावरण, मराठी भाषा टिकवायची असेल तर मराठी संस्कृती टिकली पाहिजे. संस्कृती टिकवायची असेल तर पर्यावरण टिकलं पाहिजे, आणि पर्यावरण टिकलं तर ग्रामीण लोकजीवन टिकेल. म्हणून भाषा ही जरी शब्दांच्या अंगाने वसत असली तरी संस्कृतीच्या अंगाने ठसत असते. आणि अशी विशाल संस्कृती ही पर्यावरणाच्या अंगाने खऱ्या अर्थाने इथे रुजलेली आहे. म्हणून पर्यावरणाचा विचार साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मांडणं हे संस्कृती संवर्धनाचं आणि भाषा संवर्धनाचं सर्वात मोठं साधन आहे असं मला म्हणायचं. मी ते गुराखी जीवन सांगत होतो, मला का बोलावलं म्हणून सांगत होतो. त्यावेळेला ती गाई जी असते त्या गाईचं एक वासरू घरी असतं आणि दिवसभर ते वासरू वाट पाहतं की आई केव्हा येते आणि मला पाजते. आणि दिवसभर गाई रानामध्ये असते आणि संध्याकाळची वेळ झाली की तिला वाटतं मी कधी एकदा जाते आणि माझ्या वासराला पाजते. गुराखी वासरू खांड घेऊन गावामध्ये येतो, वाडग्यामध्ये गुरं टाकली जातात, गाय वासराला पोटभर पाजते. इथपर्यंत झालं वास्तव. पुढे झाले भावदर्शन आणि तत्वदर्शन. माऊलींची प्रतिभा पुढे जाते. माऊली म्हणतात, आता ज्याच्यासाठी गायीनं वाट पाहावी ती पाजायची क्रिया संपलेली आहे, आणि ज्याच्यासाठी वासराने वाट पाहावी ती पिण्याची क्रिया संपलेली आहे. आणि क्रिया संपली की माणसं लगेच निघून जातात, थांबत नाहीत कोणी. आता तरी वासरानं गायीपासून दूर जावं किंवा गायीनं वासरापासून दूर जावं, पण ते दोघं एकमेकांपासून दूर जात नाहीत. कारण अनन्य प्रीतीची परी तैशीच आहे. तसं मागच्या वर्षी बोलावलं तरी यावर्षी पुन्हा बोलवावं, म्हणजे तुमच्यापासून मी दूर जाऊ नये असं तुम्हाला वाटतं आणि माझ्यापासून तुम्ही दूर जाऊ नये असं मला वाटतं. याचं कारण अनन्य प्रीतीची परी तैशीच आहे.
एका अनन्य प्रीतीने, एका अनन्य धाग्याने आपण सगळे बांधले गेलेलो आहोत. आणि तो धागा पर्यावरण प्रेमिकांच्या किंवा पर्यावरण रक्षणाच्या किंवा पर्यावरण भक्तीच्या माध्यमातून दृढ होत आहे. हे या संमेलनाचं वेगळेपण आहे. मी पर्यावरण संत साहित्यातील पर्यावरण या विषयावर थोडंसं आपल्याशी मनोगत व्यक्त करणार आहे. मुळात हे संमेलन हे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन आहे. मित्रांनो, आपण संमेलनं पाहिली असतील. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, विभागीय साहित्य संमेलन, ग्रामीण साहित्य संमेलन, लोककला साहित्य संमेलन. आता पुण्यामध्ये 24-25 तारखेला कलावंत साहित्यिक, त्याचा मी अध्यक्षच आहे. ते अशी वेगवेगळी संमेलन आहेत. मग ही संमेलन असताना पुन्हा राष्ट्रभक्ती संमेलन का व्हावं? याचं कारण या सगळ्यातून भक्ती, राष्ट्रभक्ती कुठेतरी हरवली की काय, म्हणून पुन्हा संमेलन घ्यावं लागतंय की काही, या संयोजकांची भूमिका आहे. पण मुळात पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे, साहित्य, कला, संस्कृती या सगळ्यांचं प्रयोजन जर काही असेल तर आपण आपल्या भूमीशी कृतज्ञ व्हायला हवं. आणि म्हणून ते मूल्याधिष्ठित जीवन जगण्यासाठी राष्ट्रभक्ती इथे गाजल. राष्ट्रभक्ती म्हणजे वेगवेगळ्या अर्थाने ते होते. मूल्याधिष्ठित जीवन होतंय, लोकजीवन होतंय. तुम्ही जर थोडं हे करू नका बरं का, मला हे होतंय. हे सगळं पाहिल्यानंतर राष्ट्रभक्ती या शब्दाचा अर्थ पर्यावरणाचं रक्षण आणि पर्यावरणाशी आता असणारं नातं दृढ करणं ही सुद्धा खूप मोठी राष्ट्रभक्ती असू शकते. तर या संमेलनाला वेगळेपण काय आहे? मित्रांनो, निर्मिती आणि एकांत या जरी एकांतातल्या गोष्टी असल्या, निर्मिती आणि प्रतिभा, तरी निर्मितीतून व्यक्त होणारी अभिव्यक्ती आहे, त्याचा संबंध हा कुठेतरी वाचकाशी आणि आपल्या लेखकाशी असतो. तेव्हा वाचक आणि लेखक यांच्यामधला दृढभाव जास्त वाढला जावा, त्यांच्यामध्ये संवाद घडावा आणि त्या संवादाच्या माध्यमातून अशी संमेलन होणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या संमेलनाचं मी खऱ्या अर्थाने मनपूर्वक स्वागत करतो. जाणीव जेव्हा लौकिक पातळीवर व्यक्त होते तेव्हा तिला अनुभव असं म्हणतात, आणि जाणीव जेव्हा अलौकिक पातळीवर जाते तेव्हा तिला अनुभूती असं म्हणतात. पर्यावरणाची अनुभूती घेतल्यानंतर लौकिक जीवनातली ती जाणीव एका अलौकिक पातळीवर घेऊन जाते आणि कुठेतरी पर्यावरणाशी आपलं नातं सांगते. आणि म्हणून या सगळ्याच्या माध्यमातून कुठेतरी मराठी भाषेची संस्कृती असणारं नातं पुन्हा दृढ व्हायला हवं. संत साहित्याने आम्हाला काय दिलं असा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहील. मराठी भाषेच्या नगरीत ब्रह्मविद्येचा सुकाळ करून ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायातील साध्या भोळ्या भक्तीला अध्यात्मनिष्ठ मानवतावादाची बैठक दिली. आणि तो वैश्विक मानवतावाद सकल संतांनी आपल्या अभंगवाणीने संपूर्ण जगाला दिला. म्हणून आचार्यात्रांनी म्हटलंय, काय दिलं असं मला ज्ञानेश्वर माऊली? ज्ञानेश्वर माऊली हे ज्ञानाचं सागर आहेत, ज्ञानाचे आगर आहेत. पण त्याच ज्ञानाच्या सागरात तुकोबांनी भक्तीच्या मोठा सोडल्या. पुन्हा आलं पर्यावरण. भक्तीच्या मोठ्या सोडल्या आणि ते पाणी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यापर्यंत नेऊन पोचवलं. म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये समृद्धीची, शांततेची, प्रसन्नतेची पिकं डोलायला लागली. संत साहित्यामध्ये एवढे विविधता आहे आणि त्या विविधतेतला एक पैलू आपल्याला या निमित्ताने इथं मांडायचं आहे. संमेलनाच्या भाषणाच्या सुरुवातीलाच मी एका माऊलींचे पर्यावरणाची ओवी देतो. अगा वृक्षासी पाताळी, जळ सापडे मुळी, ते शाखांची बहाळी बाहेरी दिसे. काय सुंदर ओवी आहे. एखादं झाड पाना फुलाने डवरून गेले, प्रफुल्लित झाले, समजावं याच्या मुळाला खोलवर कुठेतरी पाणी मिळालेलं आहे आणि म्हणून ते प्रफुल्लित झालेलं आहे. तसं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कुठेतरी पर्यावरणाचं, कुठेतरी संत साहित्याचं, कुठेतरी सारस्वताचं पाणी खोलवर मुरलंय आणि त्याच्या रूपामध्ये संमेलनाच्या माध्यमातून दुसऱ्या वर्षीचा वृक्ष बहरून येतोय आणि आज दिवसभर आपण त्या वृक्षाच्या सावलीखाली विसावणार आहोत. मित्रांनो, या संत साहित्यातील पर्यावरण विचार या विषयावर मांडताना मला संत साहित्याचा थोडासा आढावा घेऊन मग पुढे संत साहित्यात पर्यावरण विचार कसा आला हे मांडायचं आहे. मुळात पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की या महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा का उतरली. मग अशी मी म्हणालो, ज्ञानदेवांनी म्हटलंय, नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाची गिरीवरू निफजवी माये, साहित्य सोनियाचे खाणी, उघडदे देशीयेची क्षोणी, विवेकवल्लीची लावणी हो देई सैंग, अगा विश्वैक्य धामा, तुझा प्रसाद चंद्रमा, करू मज पौर्णिमा स्फूर्तीची. थोडा गडबड कमी करता. नवरसांचे सागर भरवीत,
साहित्य सोनियाच्या खाणी उघडवीत, विवेकवल्लीची लावणी करीत, विश्वैक्य धाम्याचा प्रसाद चंद्रमा, असं पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे प्रतिभेचं पूर्णत्व घेऊन याच मुलखात ज्ञानेश्वरी प्रगटली. म्हणून 16 वर्षांनी का होईना विंदांच्या रूपात आणि आता नेवाड्यांच्या रूपात मराठीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी आणि भरलेल्याशा भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी. काय मराठी आहे, इतकी सुंदर प्रासादिक मराठी आहे. पण मित्रांनो, आपल्याला त्या मराठी भाषेविषयीची ही गोडी का कमी होत चालली मला अजूनही कळत नाहीये. आता आळंदीसारख्या ठिकाणी सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मुलं घालण्याची प्रवृत्ती, जिथं महाराष्ट्राचा मराठीचा ज्ञानसूर्य उगवला तिथेही अवस्था यावी, दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि एवढं करून आपली पोरं काय शेक्सपियरचं वाङ्मय वाचतील असं काही नाही आहे. इंग्रजीमध्ये जाऊन सुद्धा इंग्रजी भाषेमध्ये आपण जेव्हा मुलांना घालतो तेव्हा कुठेतरी तांत्रिक इंग्रजी आपण शिकवत असतो. विंदा करंदीकरांनी एक सुंदर कविता लिहिली आहे. त्या कवितेमध्ये तुकाराम महाराजांची आणि शेक्सपियरची भेट झाली असे प्रतिकात्मक छान कविता आहे. ती फार सुंदर कविता आहे. कविता अशी आहे, तुकयाचे भेटी शेक्सपियर आला. असं नाही म्हणजे शेक्सपियरची भेटी तुकोबा गेला असं नाही म्हणाले. तुकयाचे भेटी शेक्सपियर आला, तो सोहळा झाला दुकानात. दोघं जण एकमेकांना भेटले. हे दुकान सुद्धा फार वेगळं होतं. या दुकानामध्ये खऱ्या अर्थाने हे दुकान कसं आलं, एकात्मतेची दिंडी निघाली, समतेची पताका फडकत राहिली, ग्रंथातील अद्वैतता कृतीमध्ये उतरली, सदाचाराचा व्यापार फुलला आणि भक्तीचं हे दुकान संतांनी महाराष्ट्रामध्ये बहाल करून टाकलं. तिथेही भेट झाली. तुकयाची भेटी शेक्सपियर आला, तो सोहळा झाला दुकानात. पुढे काय झालं, तुकया म्हणे विल्या, दोघांचा संवाद आहे. मला सांगा, जागतिक प्रतिभेचा प्रज्ञावंत तुकोबा राय आणि जागतिक प्रतिभेचा प्रज्ञावंत शेक्सपियर, दोन्ही फार मोठे प्रज्ञावंत. दोघांचे कालखंड सारखेच होते. कारण 1616 साली शेक्सपियरचं निधन झालं आणि 1608 साली तुकोबारायांचा जन्म झालेला आहे. थोडासा कालावधी एकसारखाच होता. आणि त्यावेळेला अशी हे झाली, तुकयाची भेटी शेक्सपियर आला, तो सोहळा झाला दुकानात. दोन प्रतिभावंत, वैश्विक पातळीवरचे प्रतिभावंत एकमेकांना भेटतात. काय संवाद चालला असेल. तुकया म्हणे विल्या, विल्या म्हणजे विल्यम शेक्सपियर. तुकया म्हणे विल्या तुझे कर्म थोर, तुकया म्हणे विल्या तुझे कर्म थोर, अवघाची संसार उभा केला. अरे तू नाटकातून संपूर्ण संसार उभा केलायस. आणि विल्यम शेक्सपियर उत्तर देतोय, शेक्सपियर म्हणे तुकया एकते राहिले. अरे म्हणे विश्वाचा संसार उभा केला, हे सगळं मी केलंय. तुकया म्हणे विल्या, शेक्सपियर म्हणे तुकोबा एकते राहिले. काय राहिले, तुवा जे पाहिले विटेवरी. तुझे विटेवर पाहिलं ते काही मला पाहायला मिळालं नाही. का गंमत आहे, वैश्विक सातळीवर जेव्हा साहित्याचं मूल्यांकन होतं तेव्हा साहित्याला कुठेतरी परतत्वाचा स्पर्श असावा लागतो. तो स्पर्श असणारी वाणी तुकोबारायांची. ती वाणी खरं सांगू का, जर त्या काळामध्ये तुकोबांच्या गाथेचं आणि ज्ञानेश्वरीचं खास इंग्रजीमध्ये भाषांतर झालं असतं तर साहित्यातले सगळे नोबेल पुरस्कार मराठीलाच मिळाले असते. मित्रांनो, प्रतिभेचं सुंदर वरदान घेऊन सगळी मंडळी इथं उतरलेली होती. आणि म्हणून मला मुद्दाम सांगायचं होतं की या सगळ्यातून शेवटी काय सांगायचंय की संतांना पर्यावरणाचं, माझं एक पुस्तक आहे संत साहित्यातील पर्यावरण विचार. ते पुस्तक आता आउट ऑफ प्रिंट आहे. नाईकवडे साहेबांनी त्यांच्या ऑफिसमध्ये केवढे सुंदर ते पोस्टर्स लावले. त्या पुस्तकातनं अनेक चिंतनं आपण त्या पुस्तकातनं घेतलेली आहेत. मुळात पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की संत साहित्यामध्ये पर्यावरण विचार हा ओढून तळून आणलेला आहे, मुद्दाम आणलेला आहे, ओढून मांडलेला आहे का काय. शेवटी काय, ज्यावेळेला पुस्तक लिहिलं तेव्हा हे पुस्तक कुसुमाग्रजांकडे गेलं. कुसुमाग्रजांनी पुस्तक वाचलं विवा शिरवाडकरांनी आणि त्यांनी हस्ताक्षरामध्ये मला पत्र लिहिलं. ते पत्र माझ्याकडे आहे.
ते म्हणाले मी तुकोबांची गाथा, संतांची गाथा वाचली, त्यामध्ये पंढरीपर अभंग आहेत, ज्ञानपर अभंग आहेत, भक्तीपर अभंग आहेत, विठ्ठलपर अभंग आहेत, पण पर्यावरणाचं स्वतंत्र प्रकरण नव्हतं. या पुस्तकाच्या माध्यमातून संत साहित्यात पर्यावरण आहे एक वेगळं प्रकरण उजेडात आले. खरं म्हणजे संत साहित्याचं आणि पर्यावरणाचं खूप जवळचं नाते आपण जाता आता 2-4 संदर्भ फक्त पाहणार आहोत. मुळात पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की संत साहित्याकडे पाहिलं गेलं तर संत साहित्यामध्ये कधी सिद्धांत, कधी दृष्टांत, कधी उपमा, कधी रूपक म्हणून जीवनातल्या किंवा अवतीभोवतीच्या पर्यावरणाचे सगळे घटक आलेत. वृक्ष आले आहे, वेली आले आहेत, फळं आली आहेत, पुष्प आलेले आहेत, कृषी संदर्भ आलेले आहेत, गावगाडा आलेला आहे. हे सगळं आल्याचं कारण का? ज्ञानतत्वाचा बोध देण्यासाठी आणि तात्विक सिद्धांत मांडण्यासाठी व्यवहारातले दृष्टांत जर मांडले तर तो सिद्धांत लवकर पटतो. आणि व्यवहारातले सगळे घटक हे ग्रामीण जीवनाशी जोडलेले होते, लोकांना ज्ञात होते, लोकांना माहिती होते. म्हणून याच घटकांच्या माध्यमातून जर आपण सिद्धांत दिला कशाचा? ज्ञानतत्वाचा, तर तो सिद्धांत अधिक जवळचा जाईल, तो पटला जाईल. या भूमिकेतून संत साहित्यामध्ये ठाई ठाई हे सगळे सिद्धांत आपल्याला दिसतात. ब्रह्मतत्वाच्या निरूपणाच्या इतकंच वृक्षतत्वाचं निरूपण ज्ञानेश्वर माऊलींना मोठं वाटतं, तुकोबारायांना मोठं वाटतं. आणि म्हणून पर्जन्य असेल, मेघ असेल, कृषी असेल, वन्यजीवन असेल, या सगळ्यांविषयी खूप उदंडपणे त्यांनी लिहिलेलं आहे. जाता आता आपण काही संदर्भ फक्त इथं घेणार आहोत. मुळात पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे, निसर्ग पर्यावरण साहित्य संमेलन म्हणजे नेमकं काय? आपल्याला पर्यावरणाशी बोलता येतं आणि पर्यावरण आपल्याशी बोलतं हे ज्याला कळतं त्याला पर्यावरण साहित्य संमेलन काय हे वेगळं सांगायची जरूरच नसते. आपण आपल्याशी सुद्धा बोलत नाही तर पर्यावरणाशी बोलणार कुठे? संवाद हरवत चालला. तुकोबारायांचा अभंग आहे ना, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षी सुस्वरे आळविती. आणि पुढे काय म्हटलेले? तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाशी वाद आपणाशी. आपल्याला संवादच घालता येत नाही, संवाद हरवत चाललाय. पूर्वी घराघरामध्ये आजी असायची अंगणामध्ये, आणि अंगण हे सुंदर पर्यावरणाचं रूप असायचं. ते छानपैकी शेणानं सारवलेलं असायचं. शेणानं सारवणं हेच पूर्ण पर्यावरणाचं प्रतीक आहे. पाठीमागे सुंदर रांगोळी काढलेली असायची. घराला 2 अंगणं असायची, पुढचं अंगण आणि मागचं अंगण. ते छान तुळशी वृंदावन असायचं. त्या तुळशी वृंदावन असे सारवलेले असेल, त्यावरती कावेने किंवा चुन्याने छानपैकी अशी नक्षी काढलेली असायची. आणि त्या तुळशी वृंदावनाला टेकून आजी बसलेली असायची. हे चित्र आता दुर्मिळ होत चाललंय. आजीने नातवंडांना घेऊन बसावं तुळशी वृंदावन. माझी आजी नातवंडांना घेऊन तुळशी वृंदावनात तिथे टेकून बसायची. कथा कीर्तनाला गेल्यानंतर तिथल्या गोष्टी, कथा, सगळ्या रामायण महाभारतातल्या दृष्टांताच्या कथा ऐकायची आणि तिच्या प्रतिभेचं त्यात आणखीन भर घालायची आणि आम्हाला छानपैकी अशा गोष्टी ती तिथे सांगायची. हे सगळ्या सांगताना अशी नातवंड आणि आजी अशी एकरूप होऊन जायची. गोष्टी सांगता 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 ती मग आम्हाला कोडी सांगायची. आटक्यात लोटकं, लोटक्यात दही, 12 कोस जातं पण सांडत नाही. आता अशी कोडी सांगणारी आजी राहिलीच नाही. आटक्यात लोटकं, लोटक्यात दही, 12 कोस जातं पण सांडत नाही, अशी आजी आज राहिलीच नाही. आम्ही म्हणतो काय गाजी, काय गाजी, काय गाजी. अरे चमेली गाय, तिला लोखंडी पाय, राजा बोंबलत जातो पण घावसत नाही. काय संवाद असेल बघा तुम्ही. मित्रांनो, साहित्याचं प्रयोजन संवाद आहे, लोकसंवाद आहे. आपण ज्ञानेश्वर माऊलींचे 4 ग्रंथ महत्वाचे, बाकी जाऊ द्यात. एक ज्ञानेश्वरी, अमृतानव, चांगदेव 65 आणि अभंगादी रचना. ज्ञानेश्वरी श्रोतृ संवाद आहे, चांगदेव 65 शिष्य संवाद आहे, अमृतानुभव आत्मसंवाद आहे आणि अभंगादी रचना हा लोकसंवाद आहे. शेवटी संवाद नसेल तर उपयोग नाही. या हरवलेला संवाद हरवते, संवादाच्या वाती बंद बंद होत आहेत. ज्योतिरामजी ज्यावेळेला त्याचे संचालक होते तेव्हा अनेक संवादात्मक गोष्टी त्यांनी उभ्या केल्या होत्या. हरवलेला संवाद पुन्हा निर्माण व्हायला पाहिजे. आणि म्हणून मला नेहमी म्हणावं असं वाटतं की या सगळ्याची कुठेतरी जाणीव करून देणं फार महत्त्वाची आहे. आता एकेका विषयांती आपण जर पाहायला गेलं तर भारतामध्ये हे का आलं आपल्याकडे?
भारतामध्ये अनंत काळापासून चालत आलेली कृषी संस्कृती एकीकडे आहे, पर्यावरणाचे सगळे आणि पंचमहाभूत आहेत, त्या पंचमहाभूतांचं महत्त्व, आणि दुसरीकडे निसर्गाच्या पर्यावरणात असणारे सगळे घटक हे माणसाला खूप जवळचे वाटत होते. आणि मग त्या सगळ्यातून कुठेतरी एक वेगवेगळी चिंतनाची दिशा आली. एक उदाहरण सांगतो. वसंत तेथे वने, माऊली म्हणणे फार सुंदर दृष्टांत दिलाय. काही ठिकाणी खरं म्हणजे सिद्धांत अगोदर द्यायचा असतो आणि त्याला दृष्टांताने जोड द्यायची असती, पण माऊली अगोदर दृष्टांत देतात मग सिद्धांत मांडतात, किंवा काही ठिकाणी सिद्धांत मांडतात आणि मग दृष्टांत देतात. तो दृष्टांत सुद्धा सिद्धांताच्या पातळीवर गेलेला असतो. वसंत तेथे वने, वने तेथे सुमने, सुमनी पालिंगणे सारंगाची. काय सुंदर आहे बघा तुम्ही. हा आहे दृष्टांत. वसंत तेथे वने, वने तेथे सुमने, सुमने पालिंगणे सारंगा. जिथं वसंत तिथं वन आहेच, जिथं वन आहे तिथं सुमन म्हणजे फुलं अति छानपैकी प्रफुल्लित फुलं दिसतातच, आणि ज्या ठिकाणी फुलं आहेत त्या ठिकाणी आपोआप भ्रमर येत असतात. ही त्यातलं दृष्टांत आहे. पण सिद्धांत काय? वसंत तेथे वने, वने तेथे सुमने, सुमने पालिंगणे सारंगाची, गुरु तेथे ज्ञान. सिद्धांत हाय गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान होय आधी. गुरु तिथं ज्ञान सांगण्यासाठी वसंत तिथे वन सांगावं लागलं. का? वसंत माहिती आणि वन माहिती आहे, गुरु आणि ज्ञान खूप लांबचं आहे, म्हणून लांबचं सांगण्यासाठी जवळचं सांगावं लागतं, म्हणून जवळचं सांगण्यासाठी पर्यावरणात यावं लागतं. शेवटी जवळचं काय आहे ते आपल्याला विचारा. तुम्हाला गाय माहिती आहे का? हो माहिती आहे. गोठा माहिती आहे का? माहिती. शेती माहिती आहे का? माहिती आहे. झाड माहिती आहे का? माहिती. अरे काय सुंदर वर्णन या साहित्यामध्ये असायचं. आमच्या मुलांना खूप चांगल्या कवितेपासून आम्ही मुकलेलो आहोत. मला सांगा, गेल्या 30, 35, 40 वर्षामध्ये गुणगुणणाऱ्या कविता तरी आपल्याकडे आल्यात का? ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. 4 घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. पाय वाट पांढरीत यातून आडवी तिडवी पडे, हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे. झाकळुनी जळ गोड काळीमा पसरे लाटावर, झाकळुनी जळ गोड काळीमा पसरे लाटावर, पाय टाकुनी जळात वसला असला औदुंबर. काय औदुंबर होता काले. बालकवींचा औदुंबर आता पर्यावरणात नाहीसा झाला आणि कवितेतून केव्हाच नाहीसा झाला. एक औदुंबर उभं राहिले की एक संस्कृती उभी राहायची. काय सुंदर चित्र त्या औदुंबराचं उभं केले, काय सुंदर चित्र वेगवेगळं. म्हणून साहित्याच्या माध्यमातून या रसिकत्वाचा, या निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मुळात पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे, आपण परमेश्वराला पाहिलंय का? नाही पाहिलं. पण संतांनी ओळखलं परमेश्वर अव्यक्त आहे. तो म्हणाला परमेश्वराला तुम्ही पाहू शकत नाही, पण अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त रूप म्हणजे निसर्ग आहे. झाडाकडे पहा निसर्ग आहे, देव आहे. वृक्षाकडे पहा देव आहे, पशुपक्ष्यांकडे पहा देव आहे. म्हणून निसर्गाचं व्यक्त रूप हे परमात्म्याच्या अव्यक्त रूपाला व्यक्तात मांडणारं असतं. ते अद्वैतातून अद्वैतात नेणारं असतं. ते निराकारातून आकारात आणणारं असतं. म्हणून हे आमच्या जवळचं घटक जे प्रकार आहेत, हे सगळे घटक आमच्या दृष्टीने देवत्वाच्या अवस्थेतून प्रतिकात्मक रूपात आमच्यासमोर उभे असतात. आता एक उदाहरण जर आपण घेतलं, मुद्दाम सांगतो आणि मग पुढे जातो. ईशावास्योपनिषदामध्ये ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित् जगत्यां जगम असं म्हटले, तेन त्यक्तेन भुंजित असं म्हटलेलं आहे. ह्या ईशावास्योपनिषदाच्या या पहिल्याच सुक्तावरती किंवा या पहिल्या श्लोकावर रवींद्रनाथ टागोरांनी फार सुंदर कविता लिहिली आहे. ती पाहिल्यानंतर लक्षात येईल की पर्यावरणाची सौंदर्य काय आहे. मला सांगा, आपण सौंदर्य ज्याला म्हणतो ते सौंदर्य जर आपल्याला आपल्या साहित्यामध्ये प्रतिबिंबित करायचं असेल तर निसर्गाच्या सौंदर्याची अनुभूती घ्या, म्हणजे आपली अनुभूती शब्दानुभूती होईल आणि निसर्गाचं सौंदर्य कवितेमध्ये अवतरेल. न पाहता मोठ्यावर कविता करणारी पुष्कळ मंडळी आहेत. मला आणखीन गंमत होते, पंढरीच्या वारीच्या काळामध्ये मी बऱ्याच पेपरला लिहितो, पण अनेक वारीच्या वाटेवर 5 पाऊल सुद्धा न टाकणारी माणसं जेव्हा वारीवर लिहितात तेव्हा ते लिखाण किती दांभिक असतं हे लक्षात घ्या. म्हणून कुठेतरी अनुभूती असली पाहिजे. त्यांना विचारलं, तुम्हाला परमेश्वर दिसला का? ते म्हणले, हो दिसला.
अगदी रामकृष्ण परमहंसांसारखं म्हणा. रामकृष्ण परमहंसांना विवेकानंदांनी विचारलं, तुला हो म्हणले, मी तुला परमात्मा समोर उभा असं दाखवतो, काय काय आत्मविश्वास असेल. हा अनाकलनीय परमात्मा त्या तुझिया प्राप्ती लागी, कपाटे सदा सेविती भोगी, एकते झाले भोग विरागी, एकते त्यागी सर्वस्व, एक हिंडती दश दिशे, एक तुझ लागी झाले पिसे, परिस्वप्नी दिसे न दिसे, ऐसा न दिसे क्षण एक. असा अनाकलनीय परमात्मा माझ्यासमोर कसा उभा राहायचा, असा प्रश्न विचारला गेला. आणि त्यावर रवींद्रनाथांनी कवितेमध्ये उत्तर दिलं, मला परमात्मा दिसला. कुठे दिसला? नदीच्या झुळझुळणाऱ्या प्रवाहात, सागराच्या लाटांच्या नृत्यात, स्वैरपणे आकाशात तरंगणाऱ्या मेघात, पक्ष्यांच्या स्वच्छंद भरारीमध्ये, सूर्याच्या तेजस्वी किरणात, चंद्राच्या शीतल चांदण्यात, रंगांची उधळण करणाऱ्या प्रफुल्लित फुलात, वृक्षांच्या पानांच्या सळसळाटात, वेलींच्या हळुवार नृत्यात, पर्जन्याच्या जलधारात, विजेच्या गडगडाटात, मेघांच्या घनगर्जनेत, डोंगर माथ्यावरून वाहत येणाऱ्या निर्झराच्या प्रवाहात, पक्ष्यांच्या चिवचिवाटात, ऋतींच्या तालबद्ध परिक्रमेत मला विश्वचैतन्याचं दर्शन घडतं, दर्शन घडतं, दर्शन घडतं. मला वाटतं ही एकच कविता पूर्ण पर्यावरणाचा सिद्धांत, दृष्टांत आणि वास्तव देणारी कविता आहे. किती सुंदर प्रकार असेल. आणि म्हणून मला असं वाटायचं की ज्ञानदेवांचा चिद्विलास वाद जे आहे, हे समजतही श्री ज्ञानदेवांनी चिद्विलास वाद दिला, शंकराचार्यांचा मायावाद, ज्ञानदेवांचा चिद्विलासवाद आणि रवींद्रनाथांचा सौंदर्यवाद सगळे सारखेच आहेत. जगामध्ये आनंदाच्या भूमिकेतून पाहणारे आहेत आणि जगाची सौंदर्याची दृष्टी देणारे आहेत. मला सांगा, हे सगळं पाहिल्यानंतर आज इथे वन विभागाचे मोठे अधिकारी आहेत, खूप मोठी मोठी मंडळी आहेत. ज्यावेळेला आपण जर विचार केला गेला तर काही माहिती आपल्याकडे जेव्हा येते, एवढं सुंदर वन आपल्याकडे होती, एवढी सुंदर अरण्य होती, आपल्याला काय आवश्यकता आहे. पूर्वी भारतामध्ये 47% अरण्य होती, अधिकही असेल, पण साधारण 48 सालचा जर विचार करून त्याच्या थोडंसं 10-5 वर्ष अगोदरचा, आज ती वन काही मला वाटतं 4 किंवा 5% खाली आलेली. हे सगळं पाहायला गेलं की मग लक्षात येतं की किती प्रचंड मोठा आघात आपण या वृक्षांवरती केलेला आहे. 2008 ते 2017 सालाच्या कालावधीतली माहिती आहे. भारत देशामध्ये वनाने आणि आच्छादलेलं जे क्षेत्र होतं ते 7,01,673 किलोमीटर होतं. ते वाढलंय बरं का, तुम्हाला धन्यवाद द्यावेत. ते वाढलेलं आहे, सॅटेलाईटवरून माहिती मिळाली, ती वाढलेलं आहे. आणि आज ते क्षेत्र इतकं वाढलंय, वृक्षांनी आच्छादिलेलं क्षेत्र 92,572 चौरस मीटर एवढं वाढलंय. आणि त्याला कारणीभूत फक्त सामाजिक वनीकरणाची सगळे मंडळींनी केलेले सगळे उपक्रम आहे. त्याच्यात नाही, ही माहिती तुमच्या डिपार्टमेंटची नाही आहे, ही वेगळी, तुमच्याकडची आणखी माहिती अधिक अपडेट असू शकेल. म्हणजे एकेकाळी त्या काळामध्ये फक्त 17 किंवा 16% असणारं वनक्षेत्र आज 21.24% वाढून आलेलं आहे. ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि विशेष म्हणजे या संपूर्ण भागामध्ये पाहिली गेली तर आज जर पाहिलं गेलं तर डोंगराळ भागातील जंगल क्षेत्रामध्ये 1680 चौरस किलोमीटर इतकी वाढ झालेली आहे. हे अनेक वर्षे झालेले सगळे उपक्रम आपल्यासमोर आलेले आहेत. आणि म्हणून मला मुद्दाम सांगावं असं वाटतं, एकेका घटकाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असं कळतं की किती सुंदर निसर्गाचे घटक आहेत. एक वृक्ष या घटकावरती बोलूया. काय वृक्षाचं महत्त्व आहे? वृक्षाला संतांनी शांत पुरुष म्हणून गौरवलंय, वृक्षाला संतांनी सत्पुरुष म्हणून गौरवलंय, वृक्षाला संतांनी कितीतरी वेगवेगळ्या उपाधी देऊन गौरवलेलं आहे. संस्कृतमध्ये फार सुंदर वचन आहे, छायाम अन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे फलान्यापि परार्थाय वृक्षः सत्पुरुषः इव. हा वृक्ष काय करतो? स्वतः उन्हामध्ये उभा राहतो, सावली मात्र इतरांना देतो. असं कोणी करतंय का? पहिले आपल्या सावलीचा विचार करेल, मग दुसऱ्यांचा विचार करेल. स्वतः उन्हात उभा राहायचा, तापायचं, सावली मात्र इतरांना द्यायची. आणि आपल्याकडं असतं सगळं दुसऱ्याला देऊन जातो. त्वचा देऊन जातो, काष्ठ देऊन जातो, पानं देऊन जातो, वेली देऊन जातो, सावली देऊन जातो, सगळंच काही देतो. आपल्याकडचं सगळं दुसऱ्यांना देणं याच्यापेक्षा मोठा सत्पुरुष कुठला असणार आहे? मला तो प्रसंग आठवतो, मुलांसाठी मुद्दाम सांगतो. एका गावामध्ये एक मोठा सत्पुरुष येतो आणि त्याला भेटायला दर्शनाला प्रचंड रांगा लागतात. पण तो कुणालाही सहज दर्शन देत नाही, पण लांबून फक्त असं बघतो आणि लोक दर्शन घेऊन जातात.
त्या गावामध्ये एक मोठा सावकार असतो, त्याला वाटतं की आपण जर सोन्याने भरलेलं ताट घेऊन गेलो तर कदाचित हा आपल्याला लवकर दर्शन देईल. त्याला काय माहिती हा महाराज जुन्या काळातला आहे, आत्ताच्या काळातला नाही आहे. आजच्या काळातली महाराज मंडळी सुद्धा पैसेवाल्यांच्याच कडे सप्ताह करायला जातात. दुर्दैवाची गोष्ट आळंदीकर मंडळी. पहिल्यांदा विचारतो तुमचं बजेट काय, मग सप्ताह करू. अरे वा, परमार्थाची वाट लावून टाकल्या लोकांनी. काय घेणं पडलं तुम्हाला, कोणी देऊ नाही तर नाही देऊ, इतक्या निस्पृहतेने जाणारी मंडळी आहेत. आज कीर्तनाचे बाजार आणि रेट तयार होतात आणि जो कीर्तनकार जास्त पैसे मागतो तो कीर्तनकार मोठा, अशी एक विचित्र प्रतिमा निर्माण होते. मग सात्विकता कुठे गेली, मग ज्ञान कुठे गेलं, मग वैराग्य कुठे गेलं, मग सच्चिल चारित्र्य कुठे गेलं, हे सगळं पाहणं फार गरजेचं. विषयांतर मी करत नाही. तेव्हा त्याला भेटण्यासाठी एका सुवर्ण ताटामध्ये सोन्याच्या मोहरा घेऊन तो माणूस गेला आणि त्या सत्पुरुषाने न पाहता ते ताट तिथेच टाकून दिलं. तो त्या सत्पुरुषाने पाहिलं पण नाही. त्याला वाटलं मी एवढं सोन्याचं ताट घेऊन गेलो आणि माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. कालांतराने एक म्हातारी, तिच्या लक्षात आलं गावातली अतिशय गरीब म्हातारी की आपल्या गावात मोठा सत्पुरुष आलाय, दर्शनाला जायला पाहिजे, पण रिकामं कसं जायचं, काहीतरी घेऊन जायचं, पण घरातच काही नाहीये. तिच्या लक्षात आलं की आपल्या अंगणामध्ये एक शेंदड आहे, शेंदाडाचं वेल, तिथे एक शेंदाड आले. शेंदाड फार कडू असते. तुकोबारायांनी म्हटलं ना, पिकल्या शेंद कडूपणा गेले. शेंदाडाचं वैशिष्ट्य दोन आहे, कच्चं असताना अत्यंत कडू आणि पिकल्यावर अत्यंत गोड. मानवी जीवन असंच असतं. अज्ञान असेल तर अत्यंत कडू आणि ज्ञान असेल तर अत्यंत गोड. आपण गोड असेल तर ज्ञानी होत असं समजावं, पण गोड असू नये, ज्ञानी असू नये, गोड नसेल तर ते आपण अज्ञानी असं समजलं गेलं पाहिजे. म्हणून ते कडू शिंदाड घेऊन ती जाते. गेल्यानंतर त्यांनी पाहतो आणि ते म्हातारीने प्रेमानं आणलं म्हणून ते शिंदाड घेऊन खातो. भयंकर कडू पण खातो. खाल्ल्यानंतर त्या म्हातारीला बसवतो, विचारपूस करतो, फार बरं वाटतं. आणि तो सावकार म्हणतो, महाराज मी सोन्याचं ताट घेऊन तुमच्या समोर आलो, तुम्ही ते बाजूला ठेवलं आणि ते म्हातारीचं कडू शेंदाड तुम्ही खाल्लं. ते म्हणले का खाल्लं, तू मला सोन्यानं भरलेलं ताट घेऊन आला, तुझ्या घरामध्ये किती सोनं आहे, एक संपूर्ण घर, त्या संपूर्ण एक काय असतं, संपूर्ण त्याची पेटीची पेटी किंवा काय त्याचं हे असं ते सगळं सोन्याच्या मोहराने भरलेलं आहे, त्यातल्या फक्त मुठभर घेऊन आलास माझ्यासाठी. पण या बाईकडे जी आहे ते सर्वस्व ती मला देते. मित्रांनो, जे सर्वस्व देतो तो सत्पुरुष असतो. म्हणून सर्वस्व वृक्षाने दिलेलं आहे. छाया मन्यस्य कुर्वंती तिष्ठन्ति स्वयमातपे फलान्यापी फरार. फळही देऊन टाकतो, फुलंही देऊन टाकतो, काही देऊन टाकतो. आणि सगळं देताना आपण देतोय असं त्याला वाटतही नाही. कुठल्या झाडाने असं म्हटलं काय, इकडे या, तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला सावली कोणी दिली, मी दिली, असं झाड कधी म्हणाले, ए तुला गोड फळ कोणी दिलं, असं का तो म्हणतोय. म्हणजे अध्यात्मामध्ये कर्मयोगी म्हणून जो आहे तो ठीक आहे, पण त्याच्यापुढे कर्म संन्यासी आहे. म्हणजे कर्म करून मी कर्म केलं असं म्हणत नाही आणि कर्तृत्वाचा अभिमान आपल्याकडे घेत नाही. तो कर्म संन्यासी असतो. वृक्ष आहे देतो म्हणून कर्मयोगी आहे, आणि देतो आहे म्हणत नाही म्हणून कर्म संन्यासी आहे. आणि अशा वेगवेगळ्या भूमिकेतून वृक्षाचे वेगवेगळे प्रकार आपल्या समोर मांडलेत. अधिक काही बोलणार नाही. पण मित्रांनो, पर्यावरणाच्या समस्येसाठी 72 साली स्टॉकहोमला एक युनोने एक मोठी जागतिक परिषद भरवली होती आणि त्या परिषदेमध्ये इंदिरा गांधी गेल्या होत्या. आणि त्या परिषदेमध्ये एक वाक्य होतं की एकच पृथ्वी. मग जगामध्ये अनेक देश असतील, अनेक धर्म असतील, अनेक पंथ असतील, पृथ्वी मात्र एकच आहे आणि तिचं रक्षण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि त्यावेळेला एक पर्यावरणाचे 36 नियम करण्यात आले. त्या नियमांची अंमलबजावणी करीत करीत पर्यावरणाचे विचार आपल्यासमोर आलेत. झाडाचा विचार केला तर माऊलींनी फार सुंदर वर्णन केले. जो खांडावया घाव घाली की लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्षोदय जैसा. ज्यानं झाडाला लावलंय, पाणी घातलंय, त्यालाही झाड तेवढीच सावली देतो, आणि ज्यानं झाडाला ढाळा करून तोडले त्यालाही तेवढीच सावली देतो. हे सत्पुरुषाचं लक्षण आहे. जो आपल्यावर उपकार करतो आणि ज्याने निंदा केली, दोघांच्यावर सारखेच परोपकार करणे सत्पुरुषाचं लक्षण हे वृक्षाच्या वृत्तीतून आपल्या समोर येतो. वृक्षावरती खूप बोलावं तेवढं थोडंच आहे, पण हे सगळं पाहिल्यानंतर लक्षात येतं की वृक्षाचं किती वेगवेगळ्या पद्धतीने आपण वृक्षाच्या माध्यमातून विचार करू शकतो. मुळात पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की या वृक्षाकडे पाहताना आपण एका सत्पुरुषाच्या भूमिकेतून पाहत असतो. सर्वस्व लोकांना देणारा वृक्ष असतो. वृक्ष असेल, नदी असेल, नाले असेल,
हे सगळं आपल्या जीवनाशी जोडलेलं आहे. पंडित बिस्मिल्ला खान हे फार मोठे शहनाई वादक, ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. आणि 47 साली जेव्हा पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा लाल किल्ल्यावर पहिल्या सनईचे स्वर ज्यांचे निनादले ते पंडित बिस्मिल्लाजी. त्यानंतर बिस्मिल्लांची सनई आणि त्याचे स्वर असे बहरत गेले. आणि त्यानंतर त्यांचे देशविदेशामध्ये कार्यक्रम झाले. एकाने त्यांना विचारलं, बिस्मिल्ला आपण अमेरिकेमध्ये या, कोण म्हणलं आपण इंग्लंडमध्ये या, कोण म्हणलं अमुक अमुक ठिकाणी या. आपल्याला माहीत असेल किंवा नसेल, हा माणूस मुसलमान होता पण काशी विश्वेश्वराच्या चरणी रोज आपल्या शहनाई वादनाची सेवा समर्पित करत होता. आणि त्याच्या सनईमध्ये कुठेतरी विश्वनाथाचे स्वर होते. तेव्हा त्यांनी त्यांना उत्तर दिलं, तुम्ही मला तिकडे घेऊन जात आले, खरी गोष्ट आहे. पण त्यांनी उत्तर असं दिलं, वहां आप मेरी गंगा मैया लाएंगे. मी अमेरिकेत येतो पण तिथं माझी गंगा येईल का? ज्या भूमीमध्ये गंगा आहे ती माझी भूमी आहे. काय पर्यावरणाच्या विषयीचं ज्ञान, काय पर्यावरणाविषयीचं असावं. आणि मग सगळ्यात लक्षात येतं, हे सगळं पाहिल्यानंतर ह्या वृक्षाच्या नुसतं एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. एक बीज जमिनीमध्ये गाडलं जातं, कणीस वर येतं, प्रतिभा जागी होते. एका कणसाला भोगण्यासाठी बीजाला गाडून घ्यावं लागतं. एक बीज जमिनीमध्ये गाडले, ज्ञानदेवांची प्रतिभा जागी झाली आहे. आगा विरुळल्या जोंधळा कणसाचा निर्वाळा, वेचला की आगळा दिसत असे. त्यातून एक सुंदर रोपटं येतं, त्याला खूप जोंधळे लागतात आणि एक जोंधळा 1000 पटीने मोठा होतो. एक बीज जमिनीमध्ये गाडतं, एक छोटंसं रोपटं वर येतं, त्याला 2च पानं फुटतात आणि ते पान असे हळुवारपणे हालतं वाऱ्याच्या झुळकेने आणि एकमेकांवर आपटतं. बहिणाबाईंची प्रतिभा जागी होते आणि त्या म्हणतात, टाळ्या वाजवी ती पानं. पानं टाळ्या वाजवतायत. टाळ्या वाजवी ती पानं दंग देवाच्या भजनी, आरे करीती कारुण्या होऊ दे रे आबादानी. एका निसर्ग घटकांच्या रूपातून केवढ्या केवढ्या प्रतिका देतात. म्हणून विजाचा विस्तार मांडताना ज्ञानदेव विश्वाचा विस्तार मांडतात. संपूर्ण विश्व कसं प्रसवलं हे सांगतात. हे सांगण्यासाठी विज विस्ताराचा दृष्टांत द्यावा लागतो. किती वेगवेगळ्या पद्धतीने हे सगळं आपल्याकडे गेलेलं आहे. आणि मग मला असं वाटतं, हे सगळं पाहिल्यानंतर हा स्थितप्रज्ञ आहे, हा छानपैकी पर्यावरणाचं रक्षण करणारा हा स्थितप्रज्ञ आहे वृक्ष, हा ज्ञानी आहे, हा परोपकारी आहे, हा सर्व काही देणारा आहे. म्हणून आपण काय करतो त्याच्यावरच आघात करतो. माऊलींनी फार सुंदर दृष्टांत, एवढं तर लक्षात ठेवा, आगा वृक्षाशी पाऊली वाटे जाता मिनली. एक माणूस रस्त्याने निघाले, उन्हाळ्याचे दिवस आहेत, लाही झालेली आहे, झाडाखाली बसला, छान सावली होती, खूप बरं वाटलं, त्याची आसक्ती वाढली. तो म्हणला काय करायचं? काही नाही म्हणली, सावली घरी घेऊन जायची. शक्य आहे का? तिथे बसून सावली मिळणार आहे. मग तो म्हटला सावली घरी कशी घेऊन जायची? ही कापायचं म्हणलं, सावली घरी घेऊन जायची. जेव्हा तोडलं तेव्हा वृक्ष रडत होता आणि सांगत होता, अरे मित्रा, तुझ्या घरी येऊन सावली देण्यासाठी मी नाही, इथे बसून तुला सावली देण्यासाठी मी आहे. आपण सावली सुद्धा घेऊन टाकली आहे, सावली सुद्धा तोडून टाकली आहे. आणि मग या सगळं केल्यानंतर आजचे सगळे प्रकारपर्यंत आपल्या लक्षात येतं, मित्रांनो, आपण किती किती गोष्टी केल्या. तुम्हाला माहीत नसेल सांगतो, कस्तुरी मृग, कस्तुरी, आपल्याकडं कस्तुरी कस्तुरी कस्तुरी. पांडुरंगाच्या कपाळावर बुक्का लावतात. का लावतात? काळा बुक्का आहे. आपण का बुक्का लावतो? पूर्वी पांडुरंगाच्या कपाळावर कस्तुरी लावली जायची. पण हे पांडुरंगाला आणि भक्तांना कळलं, 1 किलो कस्तुरी मिळण्यासाठी 80 कस्तुरी मृगांची हत्या करावी लागते. 1 किलो कस्तुरी मिळण्यासाठी 80 कस्तुरी मृगांची. पांडुरंगाला ही हत्या मान्य नव्हती. पांडुरंग म्हणला, माझ्या मातीतच कस्तुरी आहे, माझ्या चंद्रभागाच्या वळवंटातली मातीच घ्या आणि बुक्का म्हणून मला लावा, कस्तुरीपेक्षा मोठा आहे. किती म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर लक्षात येतं की किती छान पद्धतीनं या सगळ्या मंडळींनी संपूर्ण याचं विवेचन केलं गेलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला असं होतं की ही जंगलतोड का करायची आहे. मुळात पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे, ह्या सगळ्याचा विचार केल्यानंतर निसर्गावरती प्रेम करणारे अनेक घटक आपल्यासमोर उभे राहतात आणि त्या घटकांच्या माध्यमातून आपण हे पर्यावरणाचं रक्षण करण्याची एक मोठी जबाबदारी आपण इथे घेऊ शकतो. मित्रांनो, सगळे आकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल हे खूप वेगवेगळे आकडे आपल्यासमोर येत असतात. एका हस्तिदंताची किंमत 12 लाख रुपये असते, एका हत्तीच्या दाताची. म्हणून माणसं ते मिळावे म्हणून हत्तीला मारतात.
कितीतरी, आणि हे सगळं केल्यानंतर निसर्गावर मात केल्यामुळे अनेक गोष्टी घडू शकतात. संत साहित्यामध्ये वृक्षाचा विचार आहे, अरण्याचा विचार आहे, वनाचा विचार आहे. शेवटचं एक सांगतो आणि मग माझं व्याख्यान थांबवतो. शेवटी कशासाठी आहे? ज्ञान मिळवण्यासाठी निसर्गाकडे जायला हवं. निसर्ग हा ज्ञानमूर्ती आहे. मुलांसाठी मुद्दाम एक संदर्भ देतो. पूर्वी गौतमी नावाचे एक ऋषी होते आणि त्यांचा खूप मोठा आश्रम होता. त्या आश्रमामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घ्यायला यायचे. त्या आश्रमामध्ये एक दिवस एका आईनं आपल्या मुलाला पाठवलं. तिचं नाव आहे सत्यकाम. त्या मुलाचं नाव आहे सत्यकाम. तो गौतमी ऋषींच्या आश्रमामध्ये आला आणि म्हणाला, मला आश्रमामध्ये वेदाध्ययन करायचे. गुरुजींनी विचारलं, तुझं गोत्र काय? त्याला काही गोत्र सांगता येणार. मुलं हसायला लागली, याला गोत्र नाही. आईकडे गेला आणि आईला म्हणलं, आई मी गुरुजींच्या समोर उभं राहिलो, गुरुजींनी मला गोत्र विचारलं, मला गोत्र सांगता येत नाहीये, काय माझं गोत्र आहे? काय सांगणार ती? कारण ती होती दासी आणि कुणापासून पुत्र झाला हे तिला माहीत नव्हतं. ती म्हणाली, गुरुजींना सांग मी जाबाली पुत्र सत्यकाम आहे, माझं गोत्र जाबाली पुत्र आहे. म्हणजे आईचे नाव लावायची पद्धत त्यावेळेपासून आहे बरं का, आता नवीन नाही आहे. त्यावेळेस सुद्धा आईचं नाव लावलं गेलेलं आहे. पहिलं नाव तिथं लावलं गेलं. तो आश्रमामध्ये येतो आणि सांगतो, गुरुजी मी आईला विचारलं, माझ्या आईने सांगितलं मी जाबाली पुत्र आहे, जाबालीच माझं गोत्र आहे. ऋषींचं गोत्र लावायची परंपरा आहे, पण आईने मला जन्म दिला. मला सांगा तुम्ही, ऋषींचे गोत्र लावायची परंपरा चांगली आहे, पण ज्या आईने जन्म दिला, ज्या बापाने जन्म दिला, त्याच्या नावाचं गोत्र लावण्याची परंपरा केवढी महान आहे. त्याच्यापेक्षा वेगळं गोत्र असू शकतं. सांगितलं गुरुजी म्हणले, काही हरकत नाही, तू खरं बोललास, मी तुला शिकवणार आहे, पण एका अटीवर शिकवणार आहे. काय? आपल्या आश्रमाला हजारो एकर जमीन आहे, खूप मोठी जमीन आहे, लांबपर्यंत आपली जमीन पसरली, गावोची गावं आपल्याकडे आहेत, आणि आपल्याकडे मोठी गोशाळा आहे, आणि त्या गोशाळेमध्ये 400 गुरं आहेत, पण सगळ्यांची पोटं खपाटीला लागली आहेत. शासने काकांचं पोटं सुंदर पुस्तक गो आणि तुमचे गो संवर्धनावरचं पुस्तक मी वाचलं. गायीचं रक्षण करणं आपलं का कर्तव्य आहे? सगळ्या गायीची पोटं खपाटीला लागली. त्यामुळे का गुरुजी असं का झालं? सगळे विद्यार्थी वेदांचं घोकमपट्टी करण्यासाठी आश्रमात आहेत, गायीकडे जायला कोणाला वेळच नाही. म्हणले, मग तू काय करायचंस? तू ही सगळी गुरं घेऊन रानामध्ये जायचंस. ही 400 गुरं आहेत आणि 400 गुरं घेऊन रानात जायचं, आणि ती गुरं जेव्हा 1000 होतील तेव्हा तू परत यायचं, मग मी तुला वेद शिकवीन. काय अट घातली? ही 400 गुरं 1000 होतील तेव्हा तू ये. त्याला वाटलं मी ब्राह्मण पुत्र नसल्यामुळे, वेश्यापुत्र असल्यामुळे मला अशी शिक्षा दिली, म्हणून त्याला वाईट वाटलं. म्हणून ती गुरं घेऊन तो रानामध्ये निघाला. पण गुरुजींनी सांगितलं म्हणून निष्ठेनं निघाला. अनेक वर्ष त्या निसर्गाच्या सान्निध्यात राहत होता. निसर्गाच्या प्रत्येक घटकातून काहीतरी घेत होता. प्रत्येक टप्प्यावर त्याला वारा भेटत होता, पाऊस भेटत होता, नदी भेटत होती, ऊन भेटत होतं, पशुपक्षी भेटत होते. हे सगळं भेटत भेटत, अरे पशुपक्ष्यांची वेगळी भाषा असते. पहाटेच्या वेळेला आपल्याकडे बघा कधी कधी वासुदेव येतो, कधी कधी पिंगळा येतो बघा. कपड्यावर असं छानपैकी असं फेटा असतो, त्या फेट्यावरती अशी पट्टी लावली, त्या पट्टीवरती गणपती, त्रिशूळ अशी पदकं असतात. असं छान लाल बुटूक असा गंध लावलेला असतं, लाल सुटूक. एका हातामध्ये कंदील असतो, अंगामध्ये अंगरखा असतो, आणि एका हातामध्ये छोटं डमरू असतं वाद्य. ते असं करतो, पुढे सरकतो. चंद्राने असं करतो, पुढे सरकतो, मागे सरकतो. आदिनाथ असं करतो, पुढे सरकतो. त्याला पिंगळा जोशी म्हणतात. पिंगळा, ज्याच्यावरती मी खूप म्हणजे 88 साली याच्यावरती माझं एक पुस्तक होतं, त्याला शासनाचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा पुरस्कार मिळाला होता त्यावेळेला. कारण पिंगळा जोशी, पांगोळ जोशी, सरडा जोशी, सारडा जोशी, डाकोत जोशी, डंकन जोशी, कुडबड जोशी, हुडके जोशी, असे जोशींमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. आणि सगळे जोशी हे पर्यावरणाचे तज्ज्ञ आहेत. कारण हा जो पिंगळा आहे, तो पिंगळा नावाचा जो पक्षी आहे, तो कसा ओरडतो त्याची भाषा त्याला समजते. म्हणून ही अंधश्रद्धा नाही. पिंगळा जशा पद्धतीने ओरडतो, जसा पावसा पक्षी ओरडल्यानंतर पाऊस पडेल असं आपण म्हणतो, कारण त्याची जी लकब आहे. मला एकदा विचारलं, पावसा फक्त काय पावसाळ्यातच ओरडतो का, उन्हाळ्यात काय गप्प बसतो का, का त्यांनी मौन धारण केलेलं असतं? माणूस ज्या पद्धतीने बोलतो
आपण सुद्धा घरामध्ये बोलतो ना, रागावतो, त्यावेळेला आपला अर्थ वेगळा असतो. आर्जवाने बोलतो, अर्थ वेगळा असतो. नम्रतेने बोलतो, म्हणजे आपल्या भाषेत सुद्धा देहबोलीचे वेगळे प्रकार येतात. जसे आपल्या भाषेमध्येच वेगळे, तसे पक्ष्यांच्या बोलीमध्ये, पक्ष्यांच्या स्वरामध्ये वेगवेगळे भाव दडलेले असतात. हे भाव ज्याला कळतात त्याला पर्यावरण कळत असतं. मग तो येतो आणि गावात सांगतो, अरे पिंगळा असं असं म्हणतोय, तुम्ही आता असं असं करा, अशा अशा तयारीला लागा. मग हे सगळे घटक आज आपल्याकडे राहिलेच नाहीत. वाघ्या, मुरळी, भराडी, गोंधळी, कोलाटी, फकीर, मानवा, दोरशी, पांगळा, पिंगळा, आंधळा, बैरा, भट, भटीन, सरोदा, भांड, हा सगळा वर्ग. मग त्याच्यामध्ये परत जोशी असेल, शकुने असेल, हुडके असेल, कोडबे असेल, हे सगळा वर्ग. हा सगळा का होता? हा कुठेतरी पर्यावरण, मानवी जीवन, अध्यात्म, तत्वज्ञान, लोकजीवन हे सगळ्यांनी बांधलेला होता. मी सांगत होतो, त्या सत्यकामाला प्रत्येक टप्प्यावरती एक 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 घटक भेटत गेला. आणि हे घेता घेता त्यातून ज्ञान मिळालं. आणि सगळं घेऊन 1000 गायीचा तांडा घेऊन तो जेव्हा पुन्हा आश्रमामध्ये आला, तेव्हा अशा सगळ्या 1000 गायी उभ्या होत्या. सगळे विद्यार्थी पुढं उभे होते. आणि गुरुजींनी सत्यकामाला मध्ये उभं केलं आणि सांगितलं, याच्या तेजावर, याच्या चेहऱ्यावर जे ज्ञानाचा तेज दिसतंय, असं तेज ज्याच्या चेहऱ्यावर, असा चेहरा मला इथं आणून दाखवा. एवढं प्रचंड ज्ञानाचा तेज त्याच्या चेहऱ्यावर प्रगटलेलं होतं. त्यांनी विचारलं, गुरुजी, हा तर एकदाही पाठाला आला नव्हता, यानं ते एकदाही रुच्या कुठली पाठ केली आणि एकदाही वेद म्हटला नाही, एवढं ज्ञानाचा तेज याच्या चेहऱ्यावर कसं येत आहे? तेव्हा ते म्हणाले, इथं पर्यावरणाचं फार महत्त्व आहे. ते म्हणाले, तुम्ही वेदांची घोकमपट्टी जेव्हा करत होता, तेव्हा हा प्रत्यक्ष वेद जाणण्यासाठी निसर्गात गेला होता. वेद म्हणजे ज्ञान, आणि निसर्गाच्या प्रत्येक घटकातून त्याला ज्ञान मिळत होतं. तो ज्ञान घेत घेत त्याच्या चेहऱ्यावर ज्ञानाचं तेज प्रगटलं आणि या संपूर्ण ज्ञानी व्यक्तित्व तुमच्या समोर उभं राहिलं. मित्रांनो, ज्ञान मिळवायचं असेल तर निसर्गाच्या सान्निध्यात जायलाच हवं. ही संमेलनं तेवढ्यासाठी आहेत. एक मुद्दाम शेवटचा एक सांगतो आणि थांबतो, खूप वेळ मी घेतलाय. आपल्याकडे राजा भोज नावाचा राजा होऊन गेला आणि शिशुपाल वध नावाचं महाकाव्य लिहिणारा जो माघ कवी माघ होता, त्याला वाटलं ते माघाच्या सुंदर कविता होत्या आणि राजा सुद्धा कवितेचा भोक्ता होता. ते दोघंजण एकदा अरण्यातून चालले होते. वसंत ऋतू होता. एकीकडे छानपैकी कोकिळ गात होता, वनश्री फुललेली होती आणि त्याच वेळेला राजा माघाच्या कविता ऐकत ऐकत चालला होता. कविता ऐकणं सुद्धा एक मोठी अनुभूती असते. आणि जाता 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 वसंत ऋतू म्हणजे चैत्र महिना असून सुद्धा प्रचंड कडकडाट झाला आणि पाऊस पडला. आता या अरण्यातून, घनदाट अरण्यातून पाऊस पडतोय, जायचं कुठं? म्हणून पलीकडच्या बाजूला एक छोटीशी झोपडी होती. त्या झोपडीमध्ये पाहिलं एक जख्खड म्हातारी आत बसलेली होती. अरण्यामधली झोपडी, तिथं बसलेली म्हातारी, तिची प्रतिभा बघा कशी आहे. गेल्यानंतर त्यांनी विचारलं, दार उघडलं आणि त्यांनी विचारलं, आजीबाई, काहीतरी विचारलं. म्हणून राजा म्हणतो, आजीबाई, हा रस्ता कुठे जातो? आजीबाई, हा रस्ता कुठे जातो? आजीबाई म्हणले, अरे बाबा, रस्ता कुठे जात नाही, रस्त्यावरून माणसं जातात. हे केल्यानंतर वाटलं काय करावं, काय बोलावे आजीशी. तेव्हा काहीतरी बोलायचं म्हणून क्षणभर थांबला. म्हणलं, आजीबाई, आम्ही दोघंही प्रवासी आहोत. काहीतरीच काय बोलता, प्रवासी तर दोघंच आहेत म्हटले, एक सूर्य आणि दुसरा चंद्र. एक असा प्रवास करतो, निघीजे पूर्वेलिया मोहरा की जाईजे पश्चिमेची या घरा. आणि त्याचा प्रवास संपला की चंद्राचा प्रवास सुरू होतो. काहीतरी सांगू नका. तो आजीने एवढं मोठं दरडावलं म्हटल्यानंतर काय सांगायचं. ते म्हणले, जाऊ दे आजी, आम्ही काय प्रवासी नाहीत, आम्ही खरं सांगतो, आम्ही दोघंही मजूर आहोत, अरण्यात काम करणारे. काहीतरीच काय सांगता म्हणले, मजूर कसे असतील? मजूर तर दोघंच आहेत म्हणले, एक पृथ्वी आणि गावगावची घराघरातली स्त्री. मजुरीसारखी राबत असते, काहीच पदरात पडत नसते, सगळ्यांचे भार स्वतःवरती घेत असते. काय बोलावं काहीच कळेना. ते म्हणले, आता खरं सांगून टाकावं. ते म्हणले, आजीबाई, मी राजा आहे आणि हा म्हणले प्रज्ञावंत महाकवी आहे. काहीतरीच काय सांगता म्हणले, राजा तर एकच आहे, त्याचं नाव आहे मृत्यू, कुणाचे चालत नाही त्याच्या पुढे. आणि दुसरा म्हणले, तू म्हणशील प्रज्ञावंत, तो प्रज्ञावंत फक्त बृहस्पती आहे म्हणले, कोण प्रज्ञावंत आणलास? आता काय करावं हे काही कळत नाही राजाला.
शेवटी ते म्हणते आजीबाई आम्ही हारलो. हारलो म्हटल्यानंतर आजीबाई हसते, म्हणते अरे 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 कसा हारशील, हारणारे दोघंच आहेत म्हणले, एक मुलीचा बाप आणि दुसरा कर्ज घेणारा माणूस. काय व्यवहार चातुर्य असतं बघा त्या आजीचं. शेवटचं वाक्य सांगायचं आणि संमेलनाचं बीजभाषण संपवायचं. शेवटी तो म्हणला आजीबाई आजीबाई बाकी सगळं जाऊ द्यात, आम्ही पर्यावरण प्रेमी आहोत. काहीतरीच काय सांगता म्हणले, पर्यावरण प्रेमी दोघंच आहेत, एक म्हणजे इथले आदिवासी आणि दुसरे म्हटले इथले वन्य प्राणी. आणि आजीच्या पटला उत्तर देऊन तिसरा एक पर्यावरण प्रेमी आहे, तो म्हणजे या संमेलनात सहभागी झालेले आपण सगळेजण. तेव्हा कदाचित भोजराजा असता तर या सगळ्यांचाही त्यांनी सत्कार केला असता आणि या सगळ्यातून कुठेतरी पर्यावरणाची दृष्टी देत देत हे संमेलन आपण यशस्वी केलं असतं. हे संमेलन यशस्वी करणाऱ्या आपल्या सगळ्यांना, संयोजकांना, नव अध्यक्षांना, माजी अध्यक्षांना, ह्या सगळ्यांना शतशः धन्यवाद देतो. आणि किमान निसर्गावर प्रेम करताना ते नुसतं भावनिक प्रेम करू नका, कुठेतरी कृतिशील प्रेम करा आणि त्या प्रेमातून निसर्गाचं सुंदर दर्शन आपल्याला घडू द्या, अशी माऊलींचरणी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. अत्यंत सुरेख शब्दामध्ये आता आपल्याला रामचंद्रजी यांचे विचार ऐकायला मिळाले आहेत.